जळगाव मध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे नंदकिशोर महाजन विजयी झाले, मात्र नाशिक मध्ये जे गोकुळ गीते आहे बंडखोर उमेदवार ते या ठिकाणी विजय झालेला आहे. काय सांगणार? नक्कीच महायुती म्हणून मी आधी नंदकिशोर महाजन यांचं अभिनंदन करतो. जळगाव शहरामध्ये महायुतीचा धर्म हा शिवसेनेने तंतोतंत पाळलेला आहे. आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, मान्य नामदार गुलाबराव पाटील साहेब यांचा आदेश ऐकून आम्ही तो एकतर्फी एकनिष्ठेने शिवसैनिक कसा असतो त्या माध्यमातून दाखवलेला आहे आणि नंदकिशोर महाजन यांच्या मागे उभा राहिलेला आहे. नाशिकच्या बाबतीत म्हटलं बंडखोरी केलेली आहे, त्या बाबतीत आम्हालाही ती संधी होती. माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा फॉर्म आम्ही टाकणार होतो, परंतु ऐन वेळेस शिंदे साहेबांनी शेवटच्या क्षणी 2:45 आम्ही फॉर्म टाकणार होतो, सर्व रेडी होतं, परंतु शिंदे साहेबांचा एक फोन आल्यामुळे आम्ही एकनिष्ठता आणि महायुतीचा धर्म म्हणून प्रतापराव पाटलाचा फॉर्म टाकला नाही. त्याचा शल्य आज आम्हाला जाणवतो आहे. नक्कीच प्रताप पाटलाचा फॉर्म राहिला असता तर आम्ही कैक पटीने हाही विजय इथं साजरा करू शकलो असतो, परंतु महायुती म्हणून आम्ही जो त्याला समोर गेलेलो आहोत. आता त्यांनी काय केलं हे आज नाही तर उद्या समोर येणारच आहे, त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही, परंतु शिवसैनिक काय करू शकतो येणाऱ्या काळामध्ये दाखवून दे. कुठेतरी विश्वासघात झाला का आपला नाशकामध्ये? आता यावरती बोलणं उचित होणार नाही, परंतु वरिष्ठ नेते या माध्यमातून नक्कीच निर्णय घेतील आणि एक प्रकारे विश्वासघात झालेला आहे हे क्लिअर आहे. आपण बघितलं की 17 जागांपैकी 4 जागा तुम्हाला मिळाल्या होत्या, मात्र त्याच्यातही आता जर बघितलं तर नाशिकमध्ये तुमचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला नाहीये. 3च जागा तुमच्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत. नक्की ते तर समोर आहे. जर आपण बघितलं तर मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी होती. त्यांनी विश्वास देखील दिलेला होता. जे निवडून आलेले आहेत गोकुळ गीते ते त्यांचे विश्वासू मानले जातात, मात्र कुठेतरी शिवसेनेसोबत दगाफटका झाला आहे. शिवसेनेसोबत दगाफटका झालेला आहे हे निश्चित आहे आणि मान्य नामदार गिरीश भाऊ यांनी मागील काळातही सांगितलं होतं, माघारीच्या टायमाला सांगितलं होतं, सपोर्टच्या टायमाला सांगितलं होतं की तो माझ्या जवळचा आहे म्हणून सर्व सांगतायत. परंतु घटनाक्रम काय झाला, जर सर्व नगरसेवक जर तिकडे गेले होते बाहेर आणि मग नंतर हा प्रकार कुठून झाला याचाही शोध नक्कीच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेतील. मंत्री गिरीश महाजन उदय सावंत या ठिकाणी नाशिकमध्ये 3 ते 4 त्यांनी मिटिंगा घेतलेल्या आहेत माघारी संदर्भात, मात्र कुठेही या ठिकाणी यश आलेलं दिसत नाहीये. अपयश आहे मंत्री महोदय. अपयश म्हटलं जाणार नाही, कारण की शेवटी महायुतीचा धर्म पाळायचा म्हणूनच सर्व मंत्री महोदय एका ठिकाणी होते आणि त्या माध्यमातून तो तिथं त्यांनी प्रचार थांबवतो असं सांगितलेलं होतं. हा वैयक्तिक गीतेंनी घेतलेला निर्णय दिसतो आहे, तो आम्हाला माहिती नाही. या ठिकाणी गिरीश भाऊंनी ठाण मांडलेलं होतं निवडणुकीसाठी. जर भाऊंनी ठरवलं असतं तर त्यांची माघार झाली असती असं वाटतं तुम्हाला? शेवटी निर्णय आहे. निवडणुकीच्या रंगाणात काही होऊ शकतं. यावरूनच पंडित चव्हाण म्हटलेले आहे की नरेंद्र दराडे जे होते या ठिकाणी जो उमेदवार दिला होता त्या उमेदवारासंदर्भात तिथले नगरसेवक देखील नाराज होते, त्यामुळेच हा पराभव झाल्याचं बोललं जातं. नाराजीचा प्रश्न नाही, शेवटी महायुतीचा धर्म हा जर पाळायचा असतो तर त्यावेळेस जसा शिवसेनेचे नगरसेवक एकमुखाने ऐकू शकतात किंवा प्रोटोकॉल पाळू शकतात, व्हीप बजवल्यानंतर ते एका ठिकाणी मतदान करू शकतात, तसं भाजपच्याही नगरसेवकांनी त्याप्रमाणे केलं पाहिजे होतं. नाशिकच्या निकालावरून कुठेतरी असं वाटतंय तुम्हाला की महायुतीत विटाचा का पडलाय? तो निर्णय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेतील. आता वारंवार बंडखोरी होत असेल या संदर्भात काही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन तुम्ही काही भेट मांडणार? हो, नक्कीच. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची जेव्हा बैठक मुख्य नेते जिल्हा प्रमुख म्हणून घेतात किंवा पक्षाची बैठकीत आम्हाला ज्यावेळेस बोलवतील आणि या संदर्भात जर त्यांनी आमच्याशी चर्चा करून किंवा आम्ही स्वतः त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या राजकारणाची काय दिशा राहील या बाबतीतलं त्यांचं मत ऐकू. इथे यांनी पाठीत खंजीर खूप असले का तुमच्या तिकडे? स्पष्ट झालेला आहे. पाठीत खंजीर खूप असलेला आहे, स्पष्ट आहे. तिकडे आता गीते जे आहेत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काही होऊ शकतं राजकारणामध्ये. जर तसं होत असेल तर आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करू.